हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ पार्ट 2 मधला पहिला जो टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडू. तर त्यातला हा पहिला प्रश्न विच इज बेस्ड ऑन द डायग्राम. फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. ही एक नंबर लाईन दिली, त्याच्यावर हे काही पॉईंट्स दिलेत आणि त्या प्रत्येक पॉईंटचा खाली कोऑर्डिनेट दिले. सो फर्स्ट डिस्टन्स वी हॅव टू फाइंड इज डिस्टन्स बी. तर हे पहिलं डिस्टन्स आपण डिस्टन्स बीई काढू. याचा अर्थ बी आणि ई या दोन्ही पॉईंट्स मधलं डिस्टन्स काढायचं. So we have the basic formula for this one. We have to have the subtraction of the coordinates of these two points. मग इथे b चा कोऑर्डिनेट 2 आहे आणि e चा कोऑर्डिनेट 5 आहे. सबट्रॅक्शन करत असताना नेहमी मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचं. मग इथे मोठा कोऑर्डिनेट आहे e चा, दॅट इज 5 मायनस 2, कारण तो b चा कोऑर्डिनेट आहे. सो 5 मायनस 2 दॅट्स 3. सो डिस्टन्स बी इज 3. तर दुसरं डिस्टन्स आपण डिस्टन्स जे काढूया. Here also we have to use the same method. The coordinate of point J is -2 and A is 1. तर -2 आणि 1 मध्ये 1 हा पॉझिटिव्ह असल्यामुळे तो मोठा आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून आपल्याला -2 सबट्रॅक्ट करायचं. त्यामुळे दोन निगेटिव्ह साइन आल्यामुळे हे -2 ब्रॅकेट मध्ये घेऊया. सो 1 मायनस मायनस वुड बी +2 दॅट इज इक्वल टू 3. सो डिस्टन्स J इज ऑल्सो 3. तिसरं डिस्टन्स PC आपण काढू. सो अगेन वी हॅव टू ऑब्झर्व फॉर coordinate of point P, that's -4, and coordinate of C is 3. So 3 is a greater number as it is positive. So we have to subtract -4 from that one. That is 3 minus into bracket -4. That is 3 minus minus would be +4. 3 plus 4 that's 7. So distance PC is 7. पुढचं distance JH आहे. So here the coordinate of point J is -2 and coordinate of H is -1. -2 आणि -1 दोन्ही निगेटिव्ह आहेत. मग इथं मोठी संख्या कोणती तर -1. त्यामुळे आपल्याला -1 मधून -2 सबट्रॅक्ट करायचं आहे. मग हे -1 पहिले आहे तसेच, हे मायनस मायनस +2 होतील. मग -1 +2, एक संख्या पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह असेल तर आपण त्यांची वजाबाकी करतो. म्हणजे 2 मधून पहिला एक वजा करू, 1 येईल आणि या 1 ला मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. मोठी संख्यातली 2 आहे, त्याचं साइन पॉझिटिव्ह. So +1 that is 1. So distance JH is 1. पुढचं डिस्टन्स आहे डिस्टन्स KO. K चा कोऑर्डिनेट -3 आहे आणि O म्हणजे ओरिजिन, त्याचा कोऑर्डिनेट 0 आहे. मग -3 आणि 0 मध्ये 0 मोठा आहे. -3 आपण त्याच्यातून सबट्रॅक्ट करूया. सो 0 मायनस मायनस वुड बी +3. सो 0 + 3 3. सो डिस्टन्स KO इज 3. पुढचा डिस्टन्स OE आपल्याला काढायचा आहे. सो हिअर द कोऑर्डिनेट ऑफ O इज 0 अँड कोऑर्डिनेट ऑफ E इज 5. मग 0 आणि 5 मध्ये 5 मोठा आहे. सो 5 मायनस 0 दॅट इज इक्वल टू 5. पुढचं डिस्टन्स आहे डिस्टन्स PJ. मग P चा कोऑर्डिनेट -4 आहे आणि J चा -2. -4 आणि -2 याच्यामध्ये -4 लेफ्ट हँड साईडला आहे -2 च्या, त्यामुळे ती लहानच असणार आहे. त्यामुळे -2 मोठी संख्या आहे, त्याच्यातून -4 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. दॅट इज इक्वल टू -2 मायनस मायनस वुड बी +4. सो -2 + 4 2. सो डिस्टन्स PJ इज 2. आणि शेवटचा आहे डिस्टन्स QB. इथं सुद्धा या दोन्हीचे कोऑर्डिनेट्स आपण पाहू. डिस्टन्स QB काढण्यासाठी Q चा कोऑर्डिनेट आहे -5 आणि B चा आहे 2. यातला 2 हा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असल्यामुळे मोठा आहे, त्याच्यातून आपल्याला -5 सबट्रॅक्ट करायचे आहे. सो 2 मायनस -5. सो 2 मायनस मायनस वुड बी +5. सो 2 + 5 दॅट्स 7. सो दिस इज डिस्टन्स QB. The next question, if the coordinates of point A is x and that of B is y, then find distance AB. या प्रत्येक केसमध्ये पुढे आपल्याला x आणि y यांच्या किमती दिलेत आणि त्याच्यावरून डिस्टन्स AB काढायचं आहे. मग इथं पहिलं उदाहरण आपण सोडूया. ते पहिलं उदाहरण आहे टू फाइंड द डिस्टन्स AB. मग यातला x हा A चा कोऑर्डिनेट आहे आणि y हा B चा कोऑर्डिनेट आहे. मग डिस्टन्स AB काढायचं म्हणजे यातल्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या 7 आहे, मायनस लहान आहे 1. सो 7 - 1 दॅट्स 6. सो दिस इज द फर्स्ट वन. हे पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. दुसरा डिस्टन्स AB. प्रत्येक वेळेला डिस्टन्स ABच मिळणार आहे, फक्त आता दुसऱ्या केसमध्ये कोऑर्डिनेट्स त्याचे वेगवेगळे आहेत. म्हणजे इथं x चा कोऑर्डिनेट 6 आहे आणि y चा -2 आहे. यातला 6 हा मोठा आहे, त्याच्यातून -2 सबट्रॅक्ट करायचं, त्यामध्ये कंसात घेऊया.
So 6 minus minus would be plus 2. 6 plus 2, that's 8. So distance AB for the second coordinates is 8. तिसरा बघूया. Again we have distance AB is equal to, याच्यामध्ये आता -3 आणि 7 हे कोऑर्डिनेट्स. 7 मोठा आहे -3 पेक्षा, त्यामुळे 7 मधून -3 सबट्रॅक्ट करूया. So 7 minus minus would be plus 3, that is equal to 10. So for third case the distance AB is 10. तर चौथ्या केससाठी बघूया डिस्टन्स AB काय येईल. इथं कोऑर्डिनेट्स आहेत -4 -5. यातला आता -4 हा मोठा आहे, त्यामुळे -4 मधून -5 सबट्रॅक्ट करूया. सो -4 minus minus would be plus 5. -4 plus 5 1. So the distance AB is 1. आता पाचव्या केससाठी डिस्टन्स AB काढूया. त्याच्यासाठी कोऑर्डिनेट्स आहेत -3 -6. यातला आता -3 मोठा आहे, त्यामुळे -3 मधून -6 सबट्रॅक्ट करूया. सो -3 minus minus would be plus 6. -3 plus 6 उत्तर येईल 3. सो डिस्टन्स AB is 3. आणि शेवटचा आहे डिस्टन्स AB where the coordinates are 4 and -8. आता यातला 4 पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तो मोठा आहे, त्याच्यातून आपल्याला -8 सबट्रॅक्ट करायचा, त्यामुळे -8 ब्रॅकेटमध्ये घेऊया. सो 4 minus minus would be plus 8. 4 plus 8, that's 12. So this is the distance AB for the sixth case. Okay, this is the next question. From the information given below, find which of the points is between the other two. If the points are not collinear, state so. जे ह्या 6 केसेस दिलेत, या प्रत्येकामध्ये 3 पॉईंट्सच्या प्रत्येकी 3 जोड्या दिलेत, PR, PQ आणि QR. आणि यामध्ये आपल्याला असं ठरवायचं की हे 3 पॉईंट्स पहिल्यांदा कोलिनियर आहेत का, आणि जर कोलिनियर असतील तर कुठला पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या मध्ये आहे ते ठरवायचं आहे. आता कोलिनियर असायचं असेल तर त्यातलं प्रत्येक केससाठी आपण एक एक एक्झाम्पल घेऊया. प्रत्येक केससाठी आपण याचा विचार करूया की सगळ्यात मोठं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इतर 2 डिस्टन्सच्या बेरजे इतकं जर असेल तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात. आता पहिल्या केससाठी डिस्टन्स PR 7 आहे, डिस्टन्स PQ 10 आहे, डिस्टन्स QR 3 आहे. मग इथं 7 आणि 3 ची बेरीज 10 येते, म्हणजे इथं हे पॉईंट्स कोलिनियर आहेत. फक्त आपल्याला हे ठरवायचं की कोणता पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या दरम्यान आहे. मग ह्या पहिल्या केससाठी जर आपण हे मॅक्झिमम डिस्टन्स ते पहिल्यांदा आपण घेऊया. ते मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे तर PQ. मग हा पहिला पॉईंट P घेऊ, दुसरा Q घेऊ. हे डिस्टन्स 10 आहे. आता P पासून R चं डिस्टन्स म्हणजे P पासून इथे एक पॉईंट R घेऊया, ते डिस्टन्स 7 आहे आणि QR आहे 3. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो की डिस्टन्स PQ जे आहे ते डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR यांच्या बेरजे इतकं आहे. म्हणजेच इथं कोलिनियर हे तिन्ही पॉईंट्स आहेत. मग कोणता पॉईंट्स इतर 2च्या दरम्यान आहे, तर या डायग्रामवरून स्पष्ट होईल की R हा जो पॉईंट आहे तो P आणि Q यांच्या मध्ये आहे. देअरफॉर हिअर पॉईंट R is between point P and Q. आता दुसरं एक्झाम्पल बघूया. इथे सुरुवातीला आपण या तिन्ही डिस्टन्सेसचा विचार करूया. यातले मॅक्झिमम डिस्टन्स 8 आहे. मग उरलेले जे 2 10 डिस्टन्सेस आहेत 6 आणि 4, 6 आणि 4 ची बेरीज 8 येते का तर नाही. मग आता असं जर असेल म्हणजे 2 लहान डिस्टन्सेसची बेरीज तिसऱ्या इतकी नसेल तर इथं हे 3 पॉईंट्स कोलिनियर नाही. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पॉईंट्स R, S and T are not कोलिनियर. आणि ते कोलिनियर नसल्यामुळं मग कुठला पॉईंट इतर 2 पॉईंट्सच्या दरम्यान असण्याचा प्रश्नच येत नाही. सो these 3 points are not collinear. तिसरं एक्झाम्पल बघूया. इथं मॅक्झिमम डिस्टन्स 16 आहे आणि उरलेले 2 9 and 7. So if we add 9 and 7 we get 16. So there must be a relation of betweenness, कारण हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. मग कोलिनियर कुठला पॉईंट या दोन्हीच्या दरम्यान हे काढायला सगळ्यात पहिल्यांदा मॅक्झिमम डिस्टन्स आपण काढायचं. मग मॅक्झिमम डिस्टन्स इथं दिले आपल्याला AB, त्यामुळे हे 2 पॉईंट्स घेऊया A आणि B. डिस्टन्स इज 16. आता A पासून C चं अंतर म्हणजेच CA 9 दिले. मग A आणि A पासून C चं अंतर जर इथे पॉईंट आपण C घेतला तर हे डिस्टन्स 9 मिळालं आणि B आणि C यांचं डिस्टन्स 7 मिळालं. म्हणजे 9 आणि 7 ची बेरीज 16 मिळते. मग पॉईंट मध्ये कुठला झाला तर C. सो हिअर वी कॅन राईट डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC. Therefore these 3 points are collinear. आणि मग कोणता पॉईंट बिटवीन आहे तर पॉईंट C
is between point A and B. तर चौथा प्रश्न पाहू. इथं मॅक्झिमम डिस्टन्स 12 आहे आणि उरलेले दोन डिस्टन्सेस 11 and 8. इफ वी ॲड 11 and 8 वी कॅनॉट गेट 12. म्हणजे इथं बिटवीननेसचा संबंध असू शकत नाही कारण हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर नाही. सो फॉर द फोर्थ केस these 3 points, that is points L, M and N are not collinear. पुढचा क्वेश्चन आहे डिस्टन्स XY 15, डिस्टन्स YZ 7, डिस्टन्स XZ 8. 7 आणि 8 ची बेरीज 15 येते म्हणजे इथं बिटवीननेसचं रिलेशन असणार आहे. आता कोणता पॉईंट दरम्यान आहे हे काढायला सगळ्यात पहिल्यांदा मॅक्झिमम डिस्टन्स XY दिले ते दोन पॉईंट्स इथे घेऊया X आणि Y. आता X पासून Zचं अंतर 8 आहे म्हणजे X पासून हा जो पॉईंट आहे Z त्याचा डिस्टन्स 8 आहे आणि YZ डिस्टन्स 7 आहे म्हणजेच आपोआप XY 7 + 8 म्हणजेच 15 मिळेल. त्यामुळे इथं पॉईंट मध्ये असणार आहे Z. आपल्याला हे असं लिहावं लागेल ॲज डिस्टन्स XY इज इक्वल टू डिस्टन्स XZ प्लस डिस्टन्स YZ. Therefore this point Z is between points X and Y. आणि शेवटचा इथं मॅक्झिमम डिस्टन्स 8 आहे आणि उरलेले दोन डिस्टन्सेस 5 आणि 6 आहे. 5 आणि 6 ची बेरीज काय 8 येत नाही त्यामुळे इथं हे तीन पॉईंट्स कोलिनियर नाहीत. सो फॉर द 6th one these 3 points, that is points D, E and F are not collinear. मग हे जर पॉईंट्स कोलिनियर नसतील तर कुठला पॉईंट त्यांच्या दरम्यान असण्याचा प्रश्नच येत नाही. सो these 3 points are not collinear. पुढचा क्वेश्चन आहे ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A, B, C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. Considering all possibilities याचा अर्थ हे तीन पॉइंट्स एकाच नंबर लाईनवर आहेत म्हणजे हे कोलिनियर आहेत. फक्त आपल्या समोर आता प्रश्न असा आहे की कोणता पॉइंट कोणत्या दुसऱ्या पॉइंटच्या दरम्यान आहे. म्हणजे इथं पहिली पॉसिबिलिटी अशी होते तयार की ही जी नंबर लाईन आहे त्याच्यामध्ये हा जर सेगमेंट AC असेल आणि त्याच्यामध्ये हा सेगमेंट जर B आपण घेतला तर CB 8 आहे आणि AC हे जे डिस्टन्स आहे ते 10 आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये शक्यता अशी आहे की समजा हा सेगमेंट आपण AC घेतला तर C पासून B चं डिस्टन्स जे आहे ते 8 आहे आणि AC हे जे डिस्टन्स आहे ते 10 आहे. त्यामुळे AB आपोआप 2 असणार आहे. तर ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी एक शक्यता अशी आहे की समजा हे डिस्टन्स AC आपण घेतलं जे आपल्याला 10 दिले आणि CB 8 आहे याचा अर्थ या C च्या पुढं आणखी पुढे गेल्यानंतर हा B पॉईंट मिळणार आहे ते डिस्टन्स 8 आहे. मग आता AB डिस्टन्स किती असणार तर हे काढायला 10 आणि 8 यांची बेरीज करायची ते डिस्टन्स 18 येईल. त्यामुळे ह्या दोन पॉसिबिलिटीज आहेत. एकतर B हा पॉईंट A आणि C च्या दरम्यान असेल तर ही पॉसिबिलिटी किंवा C पॉईंट A आणि B च्या दरम्यान असेल तर दुसरी पॉसिबिलिटी. आता आपण हे लिहायचं कसं तर सगळ्यात अगोदर ही आपण डायग्राम काढायची ज्याच्यामध्ये पहिल्यांदा हा सेगमेंट AC आपण काढला जे डिस्टन्स 10 आपल्याला दिलंय आणि CB 8 दिलंय. मग असं जर असेल तर ह्यातला सगळ्यात मोठा सेगमेंट कोणता तर AC. तर डिस्टन्स AC म्हणजेच काय हे जे दोन लहान डिस्टन्सेस आहेत AB आणि BC त्यांच्या ते बेरजे इतकं असणार आहे. दॅट इज डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स CB किंवा BC. तर ह्याच्यात किमती ठेवा. डिस्टन्स AC 10 दिलंय. AB डिस्टन्स काढायचं आपल्याला ते तसंच ठेवूया. डिस्टन्स CB पण 8 दिले. मग 8 जर या बाजूला घेतले तर मायनस होतील. दॅट इज इक्वल टू डिस्टन्स AB. सो 10 - 8 दॅट्स 2. दॅट इज इक्वल टू डिस्टन्स AB. म्हणजे या पहिल्या केसमध्ये डिस्टन्स AB असणार आहे 2. हे एक उत्तर मिळालं. तर दुसरी शक्यता पण अशी घेतली की B हा पॉईंट C च्या पुढे असेल म्हणजे C हा A आणि B च्या दरम्यान असेल. मग आता मॅक्झिमम डिस्टन्स कोणतं मिळालं आपल्याला तर AB. मग ते जे डिस्टन्स आहे ते AC आणि CB यांच्या बेरजे इतकं असणार आहे. दॅट इज डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. मग डिस्टन्स AC 10 दिले आपल्याला. डिस्टन्स CB 8 दिले. 10 + 8 दॅट्स 18. त्यामुळे ह्या केसमध्ये डिस्टन्स AB असणार आहे 18.
त्यामुळे कोणता पॉईंट इतर दोन पॉईंटच्या दरम्यान आहे त्याच्यावरून आपली ही दोन उत्तरं वेगवेगळी आपल्याला मिळणार. ओके. Next question is points x, y, z are collinear such that distance x, y is 17, distance y, z is 8. Find distance x, z. आता हे तीन पॉइंट्स कोलिनियर दिलेत आपल्याला आणि डिस्टन्स एक्स वाय हे जे डिस्टन्स आहे ते 17 दिले आणि वाय झेड म्हणजे वाय झेड हा पॉईंट त्याच्या पुढे जर असेल तर ते डिस्टन्स 8 दिले. तर ह्या केसमध्ये डिस्टन्स एक्स झेड कसं असेल तर डिस्टन्स एक्स झेड म्हणजेच हे जे दोन लहान डिस्टन्सेस आहेत एक्स वाय आणि डिस्टन्स वाय झेड यांची आपल्याला बेरीज करायची. डिस्टन्स एक्स वाय किती आहे तर 17, डिस्टन्स वाय झेड आहे 8, 17 + 8 दॅट्स 25. तर ही एक पॉसिबिलिटी झाली जर झेड हा पॉईंट वायच्या पुढे असेल तर. दुसरी एक शक्यता अशी सुद्धा आहे की समजा हे डिस्टन्स एक्स वाय 17 आहे आणि झेड हा पॉईंट त्यांच्या मध्ये कुठेतरी आहे म्हणजे डिस्टन्स वाय झेड असणार आहे 8. तर ह्या केसमध्ये डिस्टन्स एक्स झेड आपल्याला काढायचं जर असेल तर इथं मॅक्झिमम डिस्टन्स एक्स वाय झालं. सो डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू पहिलं लहान डिस्टन्स आहे एक्स झेड दॅट इज डिस्टन्स एक्स झेड प्लस दुसरं लहान डिस्टन्स झेड वाय डिस्टन्स झेड वाय. मग आता डिस्टन्स एक्स वाय जे आपल्याला दिलं इथं 17 इथं ठेवूया इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड काढायचं आहे ते तसंच घेऊ प्लस डिस्टन्स झेड वाय 8 दिले. Therefore 17 + 8 जर लेफ्ट हँड साईडला घेतले तर -8 होतील दॅट इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. 17 - 8 दॅट्स 9 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. त्यामुळे अशी जर शक्यता असेल तर डिस्टन्स एक्स झेड असणार आहे 9 युनिट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला आपल्याला असं दिलंय की A', B', C म्हणजे ABC हे एका लाईनवर आहे. पहिल्यासाठी डायग्राम अशी असेल आपली की पहिला पॉईंट A आहे, नंतर इथं B आहे आणि नंतर इथं C आहे. हे काय मोजून आपल्याला काढण्याची गरज नाही, अंदाजे आपण काढू शकतो. मग डिस्टन्स AC जे आहे ते 11 दिले, डिस्टन्स BC 6.5 दिले. मग AB किती असा प्रश्न आहे. मग आता इथं डिस्टन्स AC हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे. मग ते मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजेच काय डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. मग AC डिस्टन्स आपल्याला 11 दिलेला आहे, AB डिस्टन्स काढायचा आहे. सो डिस्टन्स AB ॲज इट इज प्लस BC 6.5. 6.5 जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर -6.5 येईल दॅट इज इक्वल टू डिस्टन्स AB. सो 11 - 6.5 दॅट्स 4.5 इज इक्वल टू डिस्टन्स AB. सो द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन डिस्टन्स AB इज 4.5. तर दुसरं सोडूया. ह्याच्यामध्ये RST हे दिलेलंच आपल्याला म्हणजे पहिल्यांदा पॉईंट R असणार आहे, नंतर मध्ये S असणार आहे आणि शेवटी T असणार आहे. डिस्टन्स ST दिलेला आहे 3.7, डिस्टन्स RS दिलेला आहे 2.5 त्याच्यावरून डिस्टन्स RT काढायचा आहे विच इज द मॅक्झिमम डिस्टन्स दॅट इज डिस्टन्स RT इज इक्वल टू डिस्टन्स RS प्लस डिस्टन्स ST. आता RT काढायचा आहे, RS आपल्याला दिलेलं आहे 2.5 ते इथं ठेवूया, ST डिस्टन्स 3.7 ते इथं ठेवू. म्हणजे बेरीज करू 7 आणि 5 12, डेसिमल हातचा एक दिला तर 3 आणि 3 6. सो डिस्टन्स RT इज 6.2 युनिट्स. आणि आता तिसरं सोडूया. X', Y', Z म्हणजे पहिल्यांदा पॉईंट X असणार आहे, नंतर Y असणार आहे आणि नंतर Z असणार आहे. मग इथं XY डिस्टन्स दिलेलं आहे √7 आणि XZ हे जे डिस्टन्स आहे ते आहे 3√7. त्याच्यावरून YZ किती असा प्रश्न विचारला आहे. मग आता इथं मॅक्झिमम डिस्टन्स XZ आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स XY प्लस डिस्टन्स YZ. आता इथे डिस्टन्स XZ 3√7 दिले ते इथं ठेवूया दॅट इज इक्वल टू XY इज √7 प्लस डिस्टन्स YZ. मग 3√7 लेफ्ट हँड साईडला जर राईट हँड साईडची √7 लेफ्ट हँड साईडला घेतली तर -√7 होईल दॅट इज इक्वल टू डिस्टन्स YZ. मग 3√7 - √7 म्हणजेच 2√7 दॅट इज इक्वल टू डिस्टन्स YZ. सो फॉर द थर्ड क्वेश्चन डिस्टन्स YZ इज 2√7. This is the next question. Which figure is formed by 3 non-collinear points?
तीन नॉन कोलिनियर पॉईंट्स दिलेत, म्हणजे असे 3 पॉईंट्स आहेत जे एका लाईनवर नाहीत. मग इथे एक पॉईंट असेल ए, इथं बी असेल आणि इथं समजा सी असेल. कोलिनियर असतील तर हे तिन्ही एकाच लाईनवर असले पाहिजेत, म्हणजे ए, बी, सी असे 3 पॉईंट्स पाहिजेत. पण आपल्याला नॉन कोलिनियर दिलेत, याचा अर्थ ते त्यातले 2 पॉईंट कुठले तरी एका रेषेवर असू शकतात, पण तिन्ही असू शकत नाहीत. प्रश्न असा आहे की याच्यापासून कोणती फिगर तयार होते, कोणती डायग्राम तयार होते. आता समजा ए आणि बी मधून जर आपण एक लाईन पास केली तर ही लाईन ए बी मिळेल. त्याच पद्धतीने बी आणि सी मध्ये आणखी एक लाईन आपण काढू शकतो, जी लाईन बी सी मिळेल. आणि शेवटची पेअर ए आणि सी याच्यातून जर एखादी लाईन पास केली तर ही लाईन ए सी मिळेल. आता याच्यापासून कोणती डायग्राम तयार झालेली आहे, तर ट्रायंगल. ही डायग्राम काढायची आणि खाली आन्सर लिहायचं. वी गेट अ ट्रायंगल फ्रॉम any 3 non-collinear points. So these are the questions from practice set 1.1 of class 9th maths part 2 from the topic basic concepts in geometry.